चालवण्यात आलेलं आहे? कधीपासून आपला आश्रम आहे? माझं आश्रम 2019 पासून सुरू झालं आहे. 2019 पासून अन्न वाचवा समिती मला अन्नधान्याची मदत करते. त्यासोबत सोपा आहे हे ते ह्या वस्तूही ते मला माझ्या आश्रमला जेव्हा हे किराणा सामान देतात ते आणून देतात आणि मला या गोष्टीचं म्हणजे छान वाटतं की बाबा एक ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकला मदत केली. अन्न वाचवा समितीचं आमचं अन्न नासाडीबद्दल प्रबोधन करण्याचं काम आहे. पण त्याच बरोबर आम्ही औरंगाबाद शहरामध्ये जे काही आश्रम आहेत, अनाथ आश्रम, असे 8 आश्रम आमच्या यादीमध्ये आहेत. त्या आश्रमाला आम्ही दर महिन्याला एका आश्रमाला मदत करतो. धान्याच्या रूपाने आम्ही किराणा सामानाच्या माध्यमातून त्यांना मदत करतो. आणि ही मदत शहरातील जे प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती आहेत ते आम्हाला किराणा सामानाच्या माध्यमातून मदत करतात आणि ते सर्व सामान आम्ही जमा करून महिन्याला एका आश्रमामध्ये देत असतो. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या उमा मॅडमच्या आश्रमामध्ये आता या दैवत वृद्ध आश्रमाचं नाव आहे. आणि या वृद्ध आश्रमामध्ये 80-85 वर्षाचे वृद्ध लोक राहतात. ते पाहिल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटतं की त्यांची अवस्था. म्हणून आम्ही या आश्रमामध्ये पर्टिक्युलरली जे काही त्यांना पाहिजे ते दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आणून देत असतो. किराणा सामान तर देतो, परंतु त्यांना काही कपाट, फ्रीज, ज्या काही वस्तू जीवनावश्यक आहेत त्या वस्तू आम्ही त्यांना पुरवत असतो. हे आम्ही कोणी एकटं करत नाही. औरंगाबाद शहरामध्ये खूप दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही यांना मदत करत असतो. आज आम्ही 4 जण इथं त्यांना आलेलो आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो अशा आश्रमामध्ये मदत करण्यामध्ये. धन्यवाद. थँक्यू.